चला तर मग आता मशीन लर्निंगच्या अंतर्गत स्ट्रक्चर अँड अनस्ट्रक्चर डेटाच्या बद्दल आपण माहिती घेऊ. मी श्रावणी मोहन जाधव. चला तर मग आता इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शनमध्ये 328 मिलियन ऑफ डेटा TB डेटा आहे तो वर्ल्ड प्रोड्यूस करतो अराउंड त्याच्या. परत त्याचे काय आहेत क्लासिफिकेशन्स काय आहेत त्याचे, बेटर स्टोरेज आहे, स्ट्रॉंगर सिक्युरिटी आहे आणि स्मार्टर इन्साइट्स आहेत. स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय, फाउंडेशन्स फॉर अँड रिपोर्ट्स आहे. परत अनस्ट्रक्चरमध्ये काय आहे, हिडन इन्साइट्स आहेत. आणि दोघांना एकत्रित केल्यानंतर त्याचं काय कशासाठी नीड आहे, तर ते AIML मध्ये होत आहे, मशीन लर्निंग मध्ये होत आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. आता बघूया की स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय. डेटा म्हणजे काय, तो काय केला जातो, हायली ऑर्गनाइज्ड केला जातो, फॉर्मॅटेड केला जातो आणि तो कसा आहे, तो आपण इझिली सर्च करू शकतो. त्याचे फीचर्स काय आहेत, तर लाईक म्हणजे ते क्लिअरली डिफाईन्ड फील्ड्स आहेत, कुठल्या कुठल्या नेम आहे, एज आहे, ट्रान्सपोर्टेशन अमाऊंट आहे. तो स्टोअर कसा केला जातो, तो रोज अँड कॉलम्समध्ये स्टोअर केला जातो स्प्रेडशीटच्या माध्यमाने. परत त्यात तो कशामध्ये इझिली यूज केला जातो, तो क्वेरीज आणि सॉर्टिंगमध्ये यूज केला जातो. त्याचं वर्क बेस्ड रिलेशनल डेटा बेस काय आहे, ते आहे MySQL, ओरॅकल. आणि एक्झाम्पलमध्ये काय येऊ शकतं, त्याच्यामध्ये आपण जे बँकिंगमध्ये ट्रान्झॅक्शन करतो ते एक एक्झाम्पल येतं. स्टुडंट ॲडमिशन रेकॉर्ड्स आपण जे करतो ते त्याचं एक एक्झाम्पल येऊ शकतं. कस्टमर रेकॉर्ड्स एक एक्झाम्पल येऊ शकतं. आणि आपण जे फ्लाईट बुकिंग करतो, एरोप्लेन बुकिंग, ते एक येऊ शकतं. आता आपण स्ट्रक्चर डेटा बघितलाच, तर आता अनस्ट्रक्चर डेटा काय आहे हे बघूया. तो डेटा आहे जो प्री डिफाईन्ड असतो फॉर्मॅटमध्ये. तो काय असतो, हार्ड टू प्रोसेस असतो. त्याचे फीचर्स काय आहेत, त्याला फिक्स स्कीमा नसतो. इट कम्स ओनली इन फॉर्म ऑफ, आता ते कशाच्या फॉर्ममध्ये येतं, ते एक टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओच्या फॉर्ममध्ये येतं. आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्स टूलचा एक उपयोग केला जातो, जसे की AI, ML, NLP, CV. NLP म्हणजे काय, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. ML म्हणजे काय, मशीन लर्निंग. मग ते रिअल वर्ल्डमध्ये यूज केलं जातं, म्हणजे त्याचं कॉम्प्लेक्सिटी असते ह्युमन बिहेवियर आयडेंटिफाय करण्यासाठी. त्याच्या एक्झाम्पल्स काय येतात, कस्टमर ईमेल येतं, सोशल मीडिया पोस्ट येतात, कॉल रेकॉर्ड्स येतात, आपण जे यूट्यूबला व्हिडिओज बघतो ते एक एक्झाम्पल येतं, कॉन्टॅक्ट एक एक्झाम्पल येतं. आता आपण वर्किंग बघूया स्ट्रक्चर डेटा आणि अनस्ट्रक्चर डेटामध्ये. आता अनस्ट्रक्चर डेटामध्ये स्टोरेज कशामध्ये होतं, तर प्रायमरी रिलेशनमध्ये होतं डेटाबेसच्या. आता MySQL मध्ये होतं आणि ओरॅकलमध्ये होतं. आणि अनस्ट्रक्चर डेटामध्ये ते डेटा लिंक केला जातो. त्याच्यामध्ये AWS यूज केलं जातं, एक्झाम्पल्स S3 यूज केलं जातं. आणि आता स्ट्रक्चरल डेटामध्ये प्रोसेसिंग कशी होती, तर SQL क्वेरीज यूज केल्या जातात. ट्रॅडिशनल बिझनेस इंटेलिजन्सी त्याचं टूल आहे, BI म्हणून एक टूल आहे जे यूज केलं जातं. आणि अनस्ट्रक्चर्ड डेटामध्ये AIML अल्गोरिदम यूज केलं जातं, NLP यूज केलं जातं. NLP कशासाठी यूज केलं जातं, तर टेक्स्ट ॲनालाइज केलं जातं. परत कम्प्युटर विजन केलं जातं, कशासाठी, फॉर इमेज आणि व्हिडिओजसाठी. आणि जर मोठा डेटा असेल तर त्याला फ्रेमवर्क कुठलं प्रोव्हाइड केलं जातं, तर त्याचं फ्रेमवर्क आहे अपाच स्पीकर. परत स्ट्रक्चरल डेटामध्ये काय केलं जातं, यूज केसेस काय आहेत ते, त्याच्यामध्ये स्टॉक लेवल मॉडरेटेशन्स आपण ॲनालाइज करू शकतो. परत प्ले रोल प्रोसेसिंग ॲनालाइज केली जाते. आणि अनस्ट्रक्चर्ड डेटामध्ये यूज केसेस काय आहेत, कस्टमर ॲनालाइज केलं जातं, फेस रेकग्नायझेशन होतं, फेशियल रेकग्नायझेशन. परत त्याच्यामध्ये फ्रॉड डिटेक्शन केलं जातं. परत एक कम्युनिकेशन पॅटर्न असतो तो रेकग्नाइज केला जातो. ह्या झाल्या वर्किंग स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर्ड डेटाच्या. आता आपण स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर डेटामध्ये चॅलेंजेस आणि लिमिटेशन काय फेस करतं ते बघूया. तर स्ट्रक्चर डेटा काय करतं, ते बेटर आहे. पण ते का बेटर आहे, ते काय इझी आहे ते मॅनेज करण्यासाठी. पण त्यामध्ये काय होऊ शकतं की जो डीप डेटा आहे, जे कॉन्टेक्स्ट आहे ते मिस केलं जाऊ शकतं. परत आपण इग्नोर करतोय अनस्ट्रक्चर डेटा, पण ते 80 ते 90% तो डेटा आहे तो अनस्ट्रक्चर आहे. आणि जो आपण इग्नोर करतोय. परत तो युजलेस नाही आहे का अनस्ट्रक्चर्ड डेटा. अनस्ट्रक्चर्ड डेटा हा AIML मध्ये रिलिव्हंट आणि ट्रेड आहे आणि कस्टमर बिहेवियर आहे. परत
तो कीप आता सेमी स्ट्रक्चरमध्ये काय कनेक्ट काय केलं जातं, बोथ वर्ड्स कनेक्ट केले जातात. आता आपल्याला फक्त एकाच गोष्टीवर रिलाय करून नाही चालणार. मग बिझनेस नीड काय करते, हायब्रिड यूज करते ॲनालिटिक्स कशासाठी, फॉर फुल पिक्चर्स. त्याचा एक्झाम्पल काय आहे, हेल्थकेअर एक एक्झाम्पल आहे. मग स्ट्रक्चरमध्ये हेल्थकेअरचा यूज कसा होतो, तर पेशंटची ID, परत ब्लड टेस्ट, परत त्याचा रिझल्ट. आणि अनस्ट्रक्चर्ड डेटामध्ये त्याचे एक्सरेज, MRI स्कॅन्स, परत डॉक्टर जे आपल्याला नोट रेकॉर्ड देतात ते, परत त्याच्यामध्ये व्हॉइस रेकग्नायझेशन, हे अनस्ट्रक्चरमध्ये त्याचं एक्झाम्पल येत आहे. आता आपण बघितलं स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर डेटा काय असते, तर आपण ते फक्त एकदा छोट्याशा समरीमध्ये बघूया. मग स्ट्रक्चर डेटामध्ये काय आपण बघितलं की तो एक ऑर्गनाइज डेटा आहे, परत त्याला एक फिक्स स्कीम आहे. तो कशासाठी यूज करतो, तो इझी आहे. ते कशासाठी इझी आहे, तो क्वेरीसाठी इझी आहे आणि तो गुड फॉर रिपोर्ट्स आहे. परत अनस्ट्रक्चर डेटामध्ये काय आहे, तो फ्री फॉर आहे, तो हार्ड आहे, अनालाइज करण्यासाठी तो हार्ड आहे आणि त्याचं डीपर इन्साइट्स आहेत. आणि दोन्ही इसेन्शियल तेवढेच आहेत आपल्यासाठी, कारण की स्ट्रक्चर डेटा काय प्रोव्हाइड करते, तर ते क्लिअरिटी आणि त्याची स्पीड प्रोव्हाइड करते. आणि अनस्ट्रक्चर डेटामध्ये काय करते, जे कॉन्टेक्स्ट त्याला रिचनेस देते आणि त्या दोघांना एकत्रित केल्याशिवाय कुठला पण कॉम्प्लेक्स डिसिजन मेक होऊच शकत नाही. आणि आपण बघितलं एक्झाम्पल जे आहे हेल्थकेअरचं, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर डेटामध्ये पेशंट रेकॉर्ड आणि त्याचे टेस्ट रिझल्ट्स कंबाईन केले आणि अनस्ट्रक्चर डेटामध्ये आपण एक्सरेज आणि डॉक्टरने दिलेले नोट्स. मग ह्याच्यातून आपल्याला हेच कळतं की स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा दोन्ही एकामेकांवर रिलाय आहे. थँक्यू.